नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी. अहिल्यानगरच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख नेते माजी मंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशासोबतच त्यांची विधान परिषद उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामागे डॉक्टर सुजय विखे पाटील यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जात आहे. रावरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांच्या विजयापर्यंत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रभावी भूमिका बजावली होती. तब्बल 11 पेक्षा अधिक सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणत कर्डिले यांच्या विजयासाठी पोषक वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे त्यांच्या विजयामागील प्रमुख रणनीतिकार म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं. दरम्यान रावरी पोटनिवडणुकीपूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील आणि भाजप नेतृत्वाच्या मध्यस्थींबरोबरच डॉक्टर सुजय विखे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून तनपुरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे अक्षय कर्डिले यांना आमदार करण्यात यश मिळालं, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपामध्ये आणण्यात यश मिळालं. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणांमागे डॉक्टर सुजय विखे पाटील हेच प्रमुख सूत्रधार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या घडामोडीमुळे येत्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बातमीसोबत इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.